बातमी गुजरातमधनं. गुजरातमधील नवसारी शहरावर पूरस्थितीचं संकट कायम आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरात शहरातील सुमारे 30% भाग आता जलमय झालाय. ड्रोनच्या माध्यमातून समोर आलेल्या दृश्यांमध्ये शहरातील सखल भाग पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. हे दृश्य पाहायला आकर्षक वाटत असलं तरी पूरग्रस्त नागरिकांसाठी ही गंभीर आपत्ती ठरतीये. चहूबाजूला पाणीच पाणी असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळतंय. नागरी वस्तीत पाण्यानं शिरकाव केल्यानं संसारोपयोगी साहित्याचं प्रचंड नुकसान झालंय. लोकांच्या घरात पाणी गेलंय. अक्षरशः लोक बाहेर पडण्यासाठी झटतायत. गाड्यांचं नुकसान झालंय. गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर घरात पाणी शिरल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नवसारीत पुराचा धोका अजूनही कायम आहे आणि 30% भाग हा पाण्यानं वेढलेला पाहायला मिळतोय. पूर्णा नदीच्या पुरामुळे सध्या नवसारीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती पाहायला मिळतेय. तर तिकडे गुजरातच्या वलसाडमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसतोय आणि भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. घरं आणि वाहनं पाण्याखाली बुडाली आहेत. वलसाडच्या सेंट्रल पार्क, वापी आणि एका स्थानिक सोसायटीतील व्हिडिओ सध्या समोर आलेत. काही ठिकाणी वाहनं जवळजवळ पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत तर काही ठिकाणी घरं पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. लोक बाहेर पडण्यासाठी धडपडतायत. मुसळधार पावसामुळे वलसाडमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झालंय. नवसारीसारखा भाग असेल किंवा वलसाड असेल, पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. प्रचंड पाऊस बरसलेला आहे आणि त्यात काय अवस्था झाली आहे ते आपण या दृश्यांमध्ये पाहतोय. गाड्यांचं फक्त छप्पर दिसतंय. बाकी सगळा भाग हा पाण्यात बुडाला. त्यामुळे या गाड्याही या पुराच्या तडाख्यातनं वाचू शकलेल्या नाही. लोकांनी आता गच्चीवरती आसरा घेतलेला पाहायला मिळतोय आणि सुटकेसाठी, बचावासाठी याचना करतायत. घरं, वाहनं पाण्याखाली बुडाली आहेत. लवकरच पाणी ओसरू दे अशी मागणी, अशी आशा या पुरात अडकलेल्या नागरिकांची आहे. गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातही मुसळधार पावसानं कावेरी नदीनं रौद्ररूप धारण केल्याचं दिसतंय. चिखली तालुक्यातील गोलवाड परिसरात अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. मात्र एसडीआरएफच्या पथकानं तातडीनं बचावकार्य हाती घेतलं. सकाळपासून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळल्याचं दिसतंय.